सायन्स कॉलेज तर्फे नाशिक तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। नमस्कार, सुप्रभात। सूर्य आपल्या तेजाने सृष्टीला जागवत आहे, तसंच आजचा दिवस आपल्या जीवनात नवी ऊर्जा, आरोग्य आणि शांती घेऊन येणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। मी विठामाई कॉलेजची विद्यार्थी स्नेहल पवार आपल्या समोर आजच्या कार्यक्रमाची सूत्रधार म्हणून उपस्थित आहे। आजच्या या प्रेरणादायी योग दिन कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये काही मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत। डॉक्टर श्री हिरालाल पवार, कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर सौ अर्चना पाटील, स्त्रीरोग तज्ञ यांचे विठामाई नॅचरोपॅथी योगिक सायन्स तर्फे मनपूर्वक स्वागत। 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि संपूर्ण जग योगभिमुख करण्यासाठी भारताने दिलेलं एक अनमोल योगदान आंतरराष्ट्रीय योग दिन। मित्रांनो, योग म्हणजे केवळ आसने नाही, ती आहेत शरीर, मन, श्वास यांची एकात्मता। योग केवळ आरोग्याचं नव्हे तर आत्मशोधनाचेही साधन आहे। याच चिंतनाला चालना देणाऱ्या आपल्या विठामाई नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सच्या प्राचार्य डॉक्टर वर्षा पवार मार्गदर्शन करतील। मी डॉक्टर वर्षा पवार यांना आमंत्रित करते। योग नृत्य सादर करत आहेत। मित्रांनो, आपल्या आरोग्यासाठी टाळ्या वाजणे हे फार चांगले असते। टाळ्या वाजताना तळहाताचे सर्व ॲक्युप्रेशर पॉइंट दाबले जातात व शरीरामध्ये हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते। चला तर मग ऐकूया राम आएंगे। पतंजलिं योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदिकेन योपाकरं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं
परफॉर्मन्स. पुढील प्रस्तुती आदियोग शिव यांचे तांडव नृत्य. नाईस परफॉर्मन्स शीतल. लहान मूल योग करतात का? विठाबाई कॉलेजमध्ये लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत सर्वजण योग करतात, कारण आम्ही थेरपॅटिक योग साधना करतो ज्यामध्ये आम्ही रिझल्ट देतो. चला तर मग योग नृत्य पाहूया.
यापुढील प्रस्तुती आमच्या लाडक्या प्राही, सिद्धी व रिया योगासने करताना यांनी आवड निर्माण केली. या मुलींनी स्वतःच योग नृत्य बसवले, प्रॅक्टिस केली व आता सादर करीत आहेत. Fly like a butterfly, fly like a butterfly, fly like a butterfly through the sky. Fly like a butterfly, fly like a butterfly, fly like a butterfly through the sky. Like a butterfly, stretch like a butterfly, stretch like a butterfly up so high. Stretch like a butterfly, stretch like a butterfly, stretch like a butterfly up so high. Twist like a butterfly, twist like a butterfly, twist like a butterfly. Twist like a butter, sleep like a butterfly, sleep like a butterfly, sleep like a butterfly through the night. Sleep like a butterfly, sleep like a butterfly, sleep like a butterfly through the night. Whirl like a butterfly, whirl like a butterfly. Roll like a butterfly, roll like a butterfly, like a butterfly, fly like a butterfly, fly like a butterfly in the sky. Fly like a butterfly, fly like a butterfly, fly like a butterfly in the sky. Fly like हॅलो. प्राही आणि सिद्धी इकडे या दोघी. तुम्ही बसून घ्या. मुलांचा उत्साह तुम्ही पाहिला असेल. चुकून स्नेहाकडून गाणं बंद केलं गेलं, परंतु त्यांनी त्यांचं पूर्ण सगळं कंप्लीट केलेलं आहे इथे. प्राही इकडे बेटा, सिद्धी तू पण या इकडे. तर कोणतीही गोष्टीचं फळ चांगलं मिळालं की आपल्याला आपोआप जोश येतो आणि ती गोष्ट सारखी सारखी करावीशी वाटते. या मुलींकडे तुम्ही जवळजवळ 5 महिन्यापूर्वी जर पाहिलं असतं तर ह्या दोघी जणी सेरेब्रल पाल्सीच्या पेशंट आहेत आणि 3.5 इंच एक पाय छोटा होता यांचा. आणि आज त्या दोघीही दोन्ही पायावर व्यवस्थित उभ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना इतका उत्साह आला की सगळे स्कूलमध्ये याच्यामध्ये सगळं आता व्यवस्थित दोन्ही पायावर त्या उभ्या आहेत. नाही तर पूर्वी त्याच्या ह्या दोघी जणी तर कोणतीही गोष्टीचं फळ मिळायला लागलं की त्याची आपोआप आवड निर्माण होते. असे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. गेल्या महिन्यामध्ये 2 जणी, एक जणी 16 वर्षापासून वंध्यत्व होतं, प्रेग्नन्सी फॉर्म होत नव्हती, ते प्रेग्नंट राहिल्या. आणि वास्तू म्हणा किंवा जी पॉझिटिव्हिटी रोज इथे ओंकार होतो, श्लोक म्हटले जातात, तर इथे कोणी जरी आला तरी त्याला व्यवस्थित रिझल्ट हा मिळतोच देवाच्या कृपेने. त्यांच्या प्रयत्नांनी आमची सगळे स्टुडंट्स खूप अतोनात प्रयत्न करत असतात. आणि मी फक्त 2 मिनिटं सिद्धीला विचारते, तुला कसं वाटतं बेटा, पूर्वी तू कशी उभी होती ते खरंच यांना सांग. त्यांना असं वाटेल की मी कदाचित अतिशयोक्ती होत असेल. पूर्वी कशी उभी राहायची तू? 3.5 इंच एक पाय तिचा छोटा होता आणि हिचा सुद्धा. तुला आठवतं? 2 शब्द बोलशील?
ठीक आहे. आणि हे गाणं जे बसवलं रिया, पूर्ण डान्स हा रियानी बसवला. आम्ही कोणीच याच्यामध्ये काहीच पार्टिसिपेट केलेलं नाहीये आणि अतिशय सुंदर हिने स्वतःहून डान्स बसवला आहे. तसं लहान मुलांना आई वडील जे करतात ते आई वडील करतातच. त्यांची आई रोज योगा करते आणि म्हणून मुलंही करतात. तर याच्यानंतर मी स्नेहाला सांगेन पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांग. विठमाई कॉलेजच्या अति उत्साही माझ्या लाडक्या योग साधिका पुढचे सादरीकरण करीत आहेत. जय हो शक्ती. चले ये सांस किस तरह, मेरा गर्व तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत में सारा लिया तमस मेरा.
झुकतात का? चला तर मग आजपासून विठामाई कॉलेजला जाऊन रोज नियमितपणे योग साधना करूयात. एकदा सुरुवात केली तर अवघड वाटते, पण सहज शक्य होतात. मध्ये मध्ये जी रेंज जात होती ना, ते नियोजन होतं. योगाचं व्हायब्रेशन इतकं छान आहे की नेट आणि म्युझिकची गरज नाही त्याला. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं पार्टिसिपेट करतो करूया आपण. मी आता तुमच्या पुढे इंट्रोडक्शन करण्यासाठी एक तोंड ओळख करून देण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे हे वाक्य असं घासून घासून गुळगुळीत झालंय की आता येणाऱ्या पाहुण्यांची ओळख करण्याची गरज नाही, परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. पण आता खऱ्या अर्थाने मी ज्यांच्याबद्दल तुम्हाला 2 मिनिटं सांगणार आहे त्यांचे परिचय तशा अर्थाने करून देण्याची गरज नाही. डॉक्टर हिरालाल पवार उड्या पुऱ्या 10-12 वर्षामध्ये, म्हणजे जो मराठीमध्ये छान वाक्य आहे ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. उड्या पुऱ्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि आमचे जे काही मेडिकल वर्ल्डचे पॅरामेडिकल वर्ल्डचे लोक आहेत, तुम्हालाही ही कल्पना आहे की 10-12 वर्षामध्ये डॉक्टरांना प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करणं सुद्धा अवघड जातं. ह्या कालावधीमध्ये डॉक्टर हिरालाल पवार सर हे सर्व जनमानसामध्ये पोहोचलेले आहेत. MD डिग्री, DM डिग्री जी कार्डिओलॉजिस्ट होण्यासाठी फार आवश्यक असते, अतिशय प्रतिष्ठेचं कॉलेज मुंबईचं सायन हॉस्पिटल, तिथून त्यांनी घेतलेली आहे. बरं, हृदयरोग तज्ञ ते झालेले आहेत. आज हृदयरोग तज्ञ संख्येने प्रचंड कमी पण होतात. पण सरांची स्पेशालिटी अशी आहे की हृदयरोग तज्ञ होता होता ते हृदय मित्र सुद्धा लोकांचे झालेले.
आणि आमच्या क्षेत्रात म्हणतात की नुसतं शब्दाला महत्व नाही, तुम्ही आम्हाला एव्हिडन्स दाखवा. ओके, तर मातीची जोडलेले डॉक्टर कसे आहेत तुम्हाला 2 उदाहरणं मी देतो. सर स्वतः निफाडचे. ओके, त्यांनी शिक्षण आता मुंबईत झालं, DM डिग्री घेतली. मुंबईचं आकर्षण कोणाला नाहीये, त्यांनी ठरवलं असतं तर छानपैकी तिथे त्यांनी प्रॅक्टिस एस्टॅब्लिश केली असती. पण तसं न करता मातीशी जोडलेले डॉक्टर म्हणून ते आपल्या गावामध्ये परत आलेले. त्यातल्या त्यात ऍक्सेसिबिलिटी जास्त जवळ नाशिक ते निफाड म्हणून त्यांनी नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. सरांचे जे सर आणि आमचे जे स्नेही आहेत, जे विचारांचा वारसा कसा चालू होतो बघा, की डॉक्टर अजय महाजन सर, त्यांना मी एकदा प्रश्न विचारला होता, सर तुम्हाला अतिशय इस्टॅब्लिश म्हणजे आज एक हृदयरोग तज्ञांबद्दल अतिशय नामांकित नाव, त्यांना विचारलं सर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा खेद वाटतो, तर त्यांनी मला दिलं उत्तर आजही माझ्या लक्षात आहे. कदाचित आज हिरालाल पवार सर आणि त्यांच्याबरोबर शिकले त्या गोष्टी त्या कॉम्पॉफ करण्याचा, त्याच्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी तो मार्ग निवडलेला असेल. त्यांनी मला उत्तर दिलं होतं की मुळे सर मला माझ्या गावामध्ये ते लोणारचे की मी तिथून शिकून आलो, पण मला तिथे जाऊन प्रॅक्टिस करताना आली, तिथल्या लोकांना मला सर्व्हिस देताना आली. पण हिरालाल पवार सरांनी तो विडा उचललेला आहे. बरं, त्यांनी जिथे प्रॅक्टिस सुरू केली, आता नाशिकमध्ये आले तोपर्यंत ठीक होतं. आता नाशिकमध्ये सुद्धा आपलं एस्टॅब्लिश आहे, कॉलेज रोड आहे, गंगापूर रोड आहे, सरांनी सुरुवातीला प्रॅक्टिस इथेच केली. परंतु आता पुढचं नेक्स्ट लेवल काय की उद्याचं अपकमिंग जे टाऊन आहे आणि जिथे जनरल प्रॅक्टिशनर सुद्धा आतापर्यंत औषधालाही सापडायचा नाही, तो चान्स एरिया आहे. मी तिथे स्वतः राहतो, आम्हाला माहिती की तिथे डिफिकल्टी आहे. तिथे सरांनी एक हृदयाक्ष नावाचं हॉस्पिटल, नाव पण किती सुरू दिले बघा, हृदयाक्ष नावाचं हॉस्पिटल 50 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल त्यांनी तयार केलेलं आहे. सर्दी तापाला जिथे अडचण होती की त्या हृदयरोगाचा प्रॉब्लेम जर एखादा आला किंवा येऊ नये, तर त्याच्यासाठी सरने तिथे मेडिकल हब सुरू केलेले आहे. असे दूरदृष्टी असलेले डॉक्टर्स आज आपल्याला पाहुणे म्हणून लागलेले आहेत. शेवटचे 2 वाक्य, 2 डॉक्टर्स इथे, डॉक्टर वर्षा पवार मॅडम, हृदयरोग शक्यतो होऊच नये म्हणून वर्षाचे 365 दिवस हा योग दिवस साजरा करतात. बघा बरं का, 21 जूनला नाव इज बिकम द फॅट, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला योग दिवस कदाचित दिसेल. 365 दिवस योग दिवस चालवणारे डॉक्टर आणि संस्था अपवादात्मक. मॅडम सही काय व्हायला पाहिजे तुम्हाला. आणि एवढं करूनही वयोपरत्विक चुकून आपल्याला हृदयरोग आपल्या जवळपास फिरकायला लागला तर तो कसा फिरकू नये, त्याला कसं दूर ठेवावं आणि सुदैवाने दुर्दैवाने जर तो झालाच तर आपल्यासाठी आहे डॉक्टर हिरालाल पवार सर. दुसऱ्या आजच्या अतिथी आहेत डॉक्टर अर्चना पाटील मॅडम, स्त्रीरोग तज्ञ. त्यांच्याबद्दल आणि मला वाटतं अनेक स्त्रीवर इथे बसलेले त्यांना जिवाळ्याचा प्रश्न आहे की जो त्यांना आत्ताच विचारला इथे बसल्यानंतर. मी त्यांना गेले 4 वर्ष भेटतो आहे. मॅडम मध्ये अजिबात फरक नाही, मॅडम आहेत तशाच आहेत. तर त्या मॅडम तुम्ही मला माहिती आहे असा तुमचा विषय नक्की काय आहे तो तुम्ही नक्कीच सांगा, पण हेच पण सिक्रेट त्यांना सांगा की असं कसं राहायचं म्हणून. कदाचित योगशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे शक्यता आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि मी पवार सर्वांना विनंती करतो येस की त्यांनी 2 शब्द सांगा. श्रीयुत हिरालाल पवार सर, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि फक्त योग दिवस आहे म्हणून ते इथे आहेत. त्यांचा 1-1 मिनिट किती महत्वाचा आहे ते मी त्यांना खूप पाहिलेलं आहे जवळून. त्यांचे आता अँजिओप्लास्टी, ग्राफी, बरेचसे अपॉइंटमेंट त्यांची वाट बघता आहेत, पण फक्त योग दिवसासाठी ते आपल्याकडे इथे आलेले आहेत. आणि त्यांचं हॉस्पिटल जसं यांनी सांगितलं अतिशय सुंदर आणि वेल इक्विप्ड, सगळे आधुनिक तिथे सगळे यंत्रसामुग्रीने सेवा करतायत सगळ्यांची. आणि आता त्यांच्या मार्फत ते तर तुम्हाला गप्पा मारणार आहे, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता. पुन्हा डॉक्टर अर्चना पाटील ह्या ज्या इथे आहे, कुणाला सांगितलेलं असतं की तुम्हाला सिझेरियन सेक्शन म्हणजे पोट कापून तुमची प्रेग्नन्सी करावी लागणार आहे, त्या मॅडमकडे येतात आज आणि त्यांची नॉर्मल प्रेग्नन्सी इथे त्यांच्या अर्चिता हॉस्पिटलमध्ये केली जाते. तरी त्या सुद्धा आता हे जे डॉक्टर्स असतात ते कंटिन्युअस सेवा करत असतात आणि या दोघांनाही योगाबद्दल खूप जास्त आत्मीयता आहे. एवढा वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे याच्यावरून ते आपल्याला निदर्शनास येतं. तर त्या दोघांचंही टाळ्या वाजवून सरांना मी रिक्वेस्ट करते. सगळ्यांना नमस्कार आणि आज योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मला आज इथं विटामाई नॅचरोपॅथी कॉलेजच्या पवार मॅडम आणि पवार सर यांनी इन्व्हिटेशन दिलं आणि योग दिनसाठी तुम्ही उपस्थित राहाल का असं विचारलं तर मी लगेच सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला
हार्टचे थोडेसे लक्षणं, इमर्जन्सी तयार झाली तर काय करायचं याच्या संदर्भात तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. सर्वात पहिले मी थोडं सांगतो की योगाला मी तर म्हणेल की जसं आपण म्हणतो तसं हार्टचा स्पा ट्रीटमेंट असेल असं माझं मत आहे योगा म्हणजे. कारण बऱ्याच वेळेला हे जे काही कार्डियक इश्यूज येतात त्याच्यामध्ये स्ट्रेस, फिजिकल इनॅक्टिव्हिटी या गोष्टी बऱ्याचशा, डाएट, अबनॉर्मल डाएट हे सगळं बऱ्यापैकी इन्व्हॉल्व आहे आणि योगा त्याच गोष्टींवर बऱ्यापैकी काम करतं. त्यामुळे योगा एक हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्याचं एक मोठं माध्यम होऊ शकतं. तर सर्वांना शुभेच्छा आणि मी थोडं माझा टॉक सुरू करतो. तर हार्टचे जे बरेचसे पेशंट असतात, आम्ही ओपीडी मध्ये बघत असतो, बरेचसे पेशंट जे लेट प्रेझेंट करतात किंवा उशिरा येतात, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे प्रामुख्याने कारण असतं ते म्हणजे त्यांचं जे लक्षण असतं ते ओळखण्यामध्ये थोडंसं आपण म्हणतो देरी होते किंवा दिरंगाई होऊन जाते. बऱ्याच वेळेला पेशंटला ऍसिडिटी होते, त्याला असं वाटतं की माझी ऍसिडिटीचा त्रास होतोय, जळजळ होते, दम लागतो, पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला पेशंट खूप उशिरा येतात. तर त्या संदर्भात एक छोटी गोष्ट आहे. माझ्या शेजारीच एक ग्रस्त राहतात, ते PW मध्ये इंजिनियर होते, रिटायर झालेत आणि कोविडच्या काळामध्ये त्यांना असं रस्त्याने चालायला वगैरे गेले की थोडा ऍसिडिटी व्हायची, दम लागायचा, थोडासा त्रास व्हायचा, ऍसिडिटी जास्त व्हायची. त्यासाठी त्यांनी 1-2 गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला पण दाखवलं होतं आणि त्यांनी त्यांची इंडोस्कोपी वगैरे पण केलेली होती. इंडोस्कोपीच्या रिपोर्टमध्ये थोडंसं ऍसिडिटीचा त्रास होता, गोळ्या चालू केल्या होत्या, पण त्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. आणि तो त्रास कमी होत नसल्यामुळे त्यांनी घराच्या एकदम शेजारी राहत होत्या, पण माझी त्यांची कधी भेट नाही, कारण मी सकाळी लवकर जातो, रात्री उशीर येतो. पण आमच्या मॅडमला मात्र ते नेहमी भेटायचे. तर मॅडमला त्यांनी सांगितलं की मॅडम मला असा ऍसिडिटीचा त्रास होतोय, तर एक चांगले गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचं नाव सरांना विचारून तुम्ही सांगा मला. परंतु मॅडमनी ते लक्षणं थोडे ऐकल्यावर त्यांना जरा डाऊट आला. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही पहिले सरांना दाखवा आणि मग सरांना दाखवल्यानंतर सर तुम्हाला सजेस्ट करतील. मग त्यांनी पण ते म्हणे की तिकडे गर्दी असते तर मग तुम्ही विचारूनच घ्या. पण मॅडम म्हणे नाही, मी फोन लावते, तुम्ही जावा. त्यांनी फोन केला, माझ्या ओपीडीत आल्यानंतर मी त्यांचा ECG केला, तो ॲबनॉर्मल होता. 2D इको केला, त्याच्यात पण त्यांच्या हार्टचं पंपिंग थोडं कमी होतं, 45%. आणि त्यांना जो काही त्रास होत होता, ती जी काही तीव्र स्वरूपाची ऍसिडिटी, जळजळ होत होती, ती चालल्यानंतर होत होती. आणि मला हेच सांगायचंय की बरेच पेशंट ओपीडीत आल्यानंतर लक्षणं सांगतात आणि ते स्वतःला सांगतात की ऍसिडिटी आहे. म्हणजे ते आमचं डायग्नोसिस डॉक्टरने करण्याऐवजी पेशंटच सांगतो, डॉक्टर मला ऍसिडिटी होते. मग अशा वेळेस आम्ही त्याला विचारतो ऍसिडिटी कधी होते, काय होते, नाही ते थोडंसं जिना चढला की ऍसिडिटी होते आणि मग असं होतं. पण मला एक सांगायचंय की ऍसिडिटी चालल्याने कधीच होत नाही, हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. त्यामुळे डोक्यात हे ठेवून घ्या की आपल्याला जर एक्झर्शन, जिना चढला, 4 पायऱ्यांचा 10 पायऱ्यांचा, जोरात पळालं, भाजी आणायला गेलं दुकानामध्ये, पिशवी घेऊन येताना दम लागला, छातीत जळजळ व्हायला लागली, खांदे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, तर हे लक्षणं अँजायनाचे लक्षण असतात. अँजायना म्हणजे हृदयविकाराचा त्रास. तर ह्या लक्षणांना दुर्लक्ष करू नका. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की अँजिओ करावं लागेल. शेजारीच होते, मला ओळखत होते, तयार झाले, लगेच अँजिओग्राफी पण केली. त्याच्यात ट्रिपल व्हेसल डिझीज होता. त्यांची मुलगी मुंबईत राहते, मग त्यांनी मुंबईत जाऊन एशियनला बायपास केलं. आता एकदम ठणठणीत बरे आहेत, व्यवस्थित आहेत, रोज फिरतात, दिसल्यावर आमचं बोलणं होतं. तर थोडक्यात मला सांगायचं की सेल्फ डायग्नोसिस करू नका. जर थोडे वेगळे लक्षणं असतील आणि रोजच्या साध्या ट्रीटमेंटनी बरं होत नसेल तर इमिजिएटली तुम्ही कन्सल्ट करा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जर हे जे सिम्पटम आहे हे बऱ्याच वेळा काय होतं, आता मध्ये माझ्याकडे एक पेशंट होता, आता दुसरी स्टोरी आहे, छोटी आहे. त्याला मेजर हार्ट अटॅक आला, त्याच्यात त्याचा डावा हात दुखत होता. इथले मखमलाबादचेच पेशंट होते आणि माझी ट्रीटमेंट चालू असताना डावा हात दुखतोय, डायबिटीज आहे, लक्षणं सगळे अँजायनाचे. तर माझ्याकडे येणं सोडून ते MRI करायला मेडिकल कॉलेजला, मेडिकल कॉलेजच्या MRI मध्ये घातल्यावर खूप घाम आला, खूप. मग तिथून मग गडबड झाली की काहीतरी विचित्र दिसते. मग सरांकडे, मग माझ्या ओपीडीमध्ये, मग मी ECG केला, म्हटलं तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे. आणि मग ती ट्रीटमेंट सुरू, अँजिओग्राफी, प्लास्टी वगैरे. तर थोडक्यात काय होतं की आपण सेल्फ डायग्नोसिस करतो. त्यांना वाटलं माझ्या हातात उसवण भरली, हाताचा MRI करू.
मेडिकल कॉलेजला MRI होतो, MBP मधले सभासद फ्री होतो, मग तिकडे MRI करायला. पण मला हे सांगायचंय की लक्षणांवर कॉन्सन्ट्रेट करा आणि सगळ्यात महत्वाचं की कार्डियक एलिमेंट्स रूल आउट करा. कारण बऱ्याच वेळेला ह्या आजाराने जे अचानक मृत्यू होतात तर ते खूप सडन असतात आणि त्याला आपल्याला वेळ मिळत नाही. तर ही गोष्ट पण तितकीच महत्वाची. आणि ट्रीटमेंटमध्ये डिलेड प्रेझेंटेशनमुळे पण खूप परिणाम होतात. बऱ्याच वेळेला आपण डॉक्टरांवर इतका विश्वास ठेवत नाही, त्याचेही खूप बॅड रिझल्ट मी बघितलेत. मध्ये एकदम सुरुवातीची 2016 मधली गोष्ट आहे. माझ्या ओपीडी मध्ये नाशिक रोडून एक ग्रस्त आले होते. एका डॉक्टरांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. ओपीडीत आल्यानंतर मी त्यांचा ECG घेतला, तो नॉर्मल होता. टूडी इको केला, तो नॉर्मल होता. दोन्ही गोष्टी नॉर्मल होत्या. मग मी त्यांना विचारलं त्रास काय होतोय, तर त्यांनी सांगितलं मुलीचं लग्न होतं आणि लग्नामध्ये थोडी धावपळ झाली, गाद्या उचलल्या, थोडं वर खाली केलं की माझी छाती दुखायला लागायची, भरून यायची, खांदे दोन्ही खांदे पेन करायचे आणि मग मी थोडं थांबूनच जायचं, बसून घेतलं की बरं वाटायचं. पण लग्न होतं, गडबड होती, मग ते सगळं चालूच राहिलं. आता मी थोडं लग्नाची गडबड संपल्यावर डॉक्टरांकडे गेलो, आमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे. त्यांना हे म्हटले होते, म्हणे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या. मग ते माझ्या ओपीडीत आले होते. तर मी त्यांना समजावलं की तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असण्याची शक्यता फार जास्त आहे. तुम्हाला हा जो काही त्रास होतो हा अँजायनाचा त्रास आहे. अँजायना म्हणजे हृदयाच्या ब्लॉकेजमुळे होणारे पेन्स. हे मी त्यांना स्पष्ट केलं. त्यांची मिसेस, ते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाचा मित्र आलेला होता. आणि तर ते म्हणे की ठीक आहे असू शकेल म्हणे, पण मग माझा ECG नॉर्मल आहे, माझा टूडी इको नॉर्मल आहे आणि तुम्ही डायरेक्ट सांगताय की तुम्हाला ब्लॉकेजेस येतं, हे काही पटत नाही असं त्यांनी मला सांगितलं. तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला आता त्रास होतोय का? ते म्हणे नाही, आता नाही त्रास होते. मग हेच कारण आहे की तुम्हाला आता त्रास होत नाहीये, त्यामुळे तुमचा ECG, तुमचा टूडी इको नॉर्मल असू शकतो. कारण तुम्हाला जे काही ब्लॉकेज असतील ते 90-95% ब्लॉकेज असतील. ज्यावेळेस तुमचे श्रम होतात, तुमचे कष्ट पडतात, तुम्हाला चालायला लागतं, त्यावेळेस तुम्हाला तो त्रास होतो. आणि तुम्ही जेव्हा बसता, रेस्ट करतात, तुमचा हार्ट रेट कमी होतो. हार्टला इतकी रिक्वायरमेंट नसते. ज्यावेळेस आपण झोपतो, बसतो, आराम करतो, त्यावेळेस आपला हार्ट खूप स्लो रेटने काम करतं, त्याला इतका ब्लड फ्लो लागत नाही. तुम्ही जेव्हा एक्झर्शन करतात, पळतात, स्ट्रेसफुल काम करतात, त्यावेळेस हार्टला रक्त पुरवठा जास्त प्रमाणात लागतो आणि जर ब्लॉकेज असतील तर तो मिळत नाही आणि मग त्यामुळे त्यावेळेस त्रास होतो. मी त्यांना स्पष्ट केलं आणि त्यांना सांगितलं की त्रास आहे तर आपण अँजिओग्राफी करून घेऊ, लवकरात लवकर करा. 15 दिवसापासूनचा नवीन त्रास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर क्रिसेंडो अँजायना म्हणतो आम्ही त्याला, हा नवीन अँजायना जो की आधी कधी त्रास नव्हता आणि आता 15 दिवसात 8 दिवसात चालू झालाय, तर यावेळेस क्रिटिकल ब्लॉकेज असण्याची शक्यता असते. आणि अशा पेशंटला मेजर हार्ट अटॅक येऊ नये म्हणून त्यांनी आधीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पण ते म्हणे की माझ्या भाच्याचं लग्न आहे पुण्यामध्ये, मी 4-5 दिवसानंतर येईल. तरी पण मी मेन्शन केलं पेपरवर की अर्ली अँजिओग्राफी निडेड आणि त्यांना एक पत्र देऊन टाकलं, रेफरल आणि इकोस्प्रिन वगैरे गोळ्या चालू केल्या. शेवटी काय पेशंटचा ओन डिसिजन असतो, आम्ही पेशंटच्या मागे लागू नाही शकत. आणि असं जर केलं तर त्याला वाटेल डॉक्टरला पेशंट पाहिजे, खूपच मागे लागले, बरंच अँजिओग्राफी करायची, अँजिओप्लास्टीचा यांचा विचारच दिसतोय. तर ते ग्रस्त माझ्या ओपीडी मधनं 4-4:30ला निघून गेले. माझी ओपीडी 6-6:30 पर्यंत चालूच होती. मला बरोबर 2-1 तासानंतर फोन आला जयराम हॉस्पिटल नाशिक रोडवरनं. तिथल्या मेडिकल ऑफिसरचा फोन होता, सर कॅज्युअलिटी मध्ये असे ग्रस्त आले. ते आल्यानंतरून ते ग्रस्त बोलत नाहीये, त्यांचा ECG फ्लॅट लाईन आहे आणि ते ब्रॉड डेड इथं ओपीडीत आलेले, कॅज्युअलिटीत आलेले. आणि तुम्ही ज्या 2 तासापूर्वी त्यांना बघितलंय तर पुढे काय करायचं, तुम्ही याल का वगैरे असं रिलेटिव्ह विचारतायत. आणि असं आता गोष्ट अशी घडली की ज्यावेळेस ते घरी गेल्यानंतर वॉशरूम मध्ये पेशंट गेला. वॉशरूम मध्ये पेशंट गेल्यानंतर वॉशरूम मधून बऱ्याच वेळ पेशंट बाहेरच आला नाही. मग त्यांच्या मिसेसने शेजारच्यांना बोलवलं, त्यांनी तो दरवाजा तोडला, बघितलं तर पेशंट वॉशरूम मध्येच कोलॅप्स झाला होता. मग तिथून त्यांनी उचलून तो जयरामला नेला. जयराम मध्ये तिथं डॉक्टरांनी त्याला डिक्लेअर केलं की तो पेशंट डेड होता. 2 तासापूर्वी माझ्या ओपीडीत आलेला पेशंट जो चालत आला होता तो पुढच्या 2 तासानंतर कोलॅप्स झाला होता, म्हणजे नव्हता. 2-3 दिवसानंतर त्यांचं सगळं कार्यक्रम झाला. त्यांचा मुलगा जो मुंबई शेफ होता, मॅरियट हॉटेलमध्ये शेफ होता मोठा, तर तो आला. आमची जस्ट डिस्कशन. मग त्यांचं हेच म्हणणं होतं की सर असं कसं काय झालं, इको नॉर्मल, ECG नॉर्मल. त्यांना मी परत सगळं समजावलं. सेकंड त्यांचं हे होतं की सर तुम्ही त्यांना ऍडमिट करून घ्यायला पाहिजे होतं. तर मी म्हटलं की त्यांना ऍडमिट सांगितलंच होतं,
आणि तिसरा मी त्यांना हे सांगितलं की दादा, मला जर माहिती असतं की पुढच्या 2 तासात हा पेशंट मरणार आहे तर मी डॉक्टर झालो नसतो. मी हेच सांगितलं असतं कोण कधी मरणार आहे आणि याच्यावरच माझं जीवन चांगलं चाललं असतं. म्हणजे मी तर म्हणेन माझ्याकडे भारतातून मोठे मोठे पॉलिटिशियन्स, कशाला इंटरनॅशनल पण लोक आले असते की डॉक्टर हिरोलक पवार कोण कधी मरणार आहे आम्हाला सांगा, आणि त्याच्यासाठी मला प्रचंड प्रमाणामध्ये पैसे पण भेटले असते. पण आपण फक्त डायग्नोसिस करू शकतो आणि तीव्रता सांगू शकतो. कोणाचं मृत्यू कधी होणार आहे या गोष्टी सांगू नाही शकत. त्याला लक्षणं होते, त्याचं डायग्नोसिस झालं होतं, त्याला ट्रीटमेंट सजेस्ट झाली होती, पण पुढच्या गोष्टी फॉलो न केल्यामुळे कॉम्प्लिकेशन झाले. असे भरपूर उदाहरणं प्रॅक्टिसमध्ये, रोज भरपूर पेशंट बघतो, रोज भरपूर अँजिओप्लास्टी करतो. त्यामुळं हे कॉमन पब्लिक मधनं आलेले इतके उदाहरणं बघण्यात येतात. आत्ताच परवा माझ्याकडे एक बाबा आले होते, बाबांची नात बाबांना घेऊन आली होती. बाबा चांदवडवरून माझ्याकडे आले होते. आल्यानंतर बाबांनी सांगायला सुरुवात केली, मी दरवेळेस पंढरपूरची वारी पायी करतो, सगळं, पण मला 1 महिन्यापासून त्रास होतो. म्हटलं काय त्रास होतो? म्हणे मी गावातल्या मंदिरामध्ये म्हाताऱ्या लोकांबरोबर आम्ही गप्पा मारत असतो, तर माझा रोजचा दिनक्रम म्हणे, पण मी जातो म्हणे तिथे तर रस्त्यामध्ये मला 3 वेळा बसावं लागतं म्हणे. माझी इतकी छाती दुखते, खांदे दुखतात, जबडा दुखतो. त्या बिचाऱ्या बाबांना माहिती पण नाही जबडा दुखतो म्हणजे हृदयाचा त्रास आहे. आणि मी खूप वैतागून गेलोय म्हणे. मी 2-3 इंजेक्शन पण घेतले, मला जनरल डॉक्टरांनी कमरावरचे इंजेक्शन वगैरे दिले. मला ते ऐकल्यानंतर जाणवलं की कॉमन पब्लिकला लक्षणांबद्दल पण अनअवेअरनेस आहे, अंजाईना काय हेही माहिती नाही. मग मी त्यांच्या नातीला समजवलं, ती थोडीशी मला वाटतं 12वी वगैरे काहीतरी शिकलेली होती, तिला सगळं समजावलं. बाबांनाही समजावलं, बाबांच्या चेहऱ्यावर असं होतं ब्लॉकेज आणि मला, पण मी त्यांना सगळं समजावलं, स्पष्ट केलं, गोळ्या दिल्या, अँजिओग्राफी बद्दल सांगितलं. आता मी काही त्यांना ही स्टोरी नाही सांगितली, ते म्हणजे डॉक्टर खूप घाबरून देतात. पण थोडक्यात काय होतं की प्रत्येक पेशंटला तसंच होईल असं नाही, पण जर आपल्याला डायग्नोसिस झालाय, त्याची ट्रीटमेंट जर ही आहे तर ती आपण करणं गरजेचं आहे. आणि ती करून घेतली तर आपण पुढचे मोठे धोके टाळू शकतो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की इमर्जन्सी क्रिएट झाल्यावर काय करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला होतं, कधीतरी म्हणजे एक ग्रस्त राहत होते, त्यांचं दुकान आहे शालिमारला, आणि मी तिथे 2015च्या एंडला मी तिथं फ्लॅट रेंटेड घेतला, तिथे राहत होतो. 1.5 वर्ष आम्ही सोबत राहत होतो. ते बाबांना रात्री 10-10:30ला खूप ऍसिडिटी झाली, टीव्ही बघत होते, त्यांनी इनो घेतलं, त्यांनी ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या, त्याच्यानंतर ते आतल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपले आणि झोपेतच ते कोलॅप्स झाले. ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांच्या मिसेस मुलांनी काय केलं माहिती नाही, ते त्यांना उचलून इथून सावरकर नगरहून त्यांची थोडी ओळख होती, ओकाड हॉस्पिटल जेव्हा मुंबई नाक्याला होतं तिकडे घेऊन जात होते, आणि रस्त्यातच ते बाबा कोलॅप्स झाले. मला केव्हा कळलं, जेव्हा मी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे करून जायला लागलो, तर खाली सगळी जत्रा जमा होती. म्हटलं एवढे लोक का आले सगळं, आणि ते रडारड वगैरे. मी बघितलं, म्हटलं काय झालं होते, म्हणजे ते तुमच्या समोरचे असं पेशंट होते आणि ते असं झालं. तर मला वाटलं यार, म्हणजे लोक किती समाजात वावरताना किती अनभिज्ञ असतं की आपल्या आजूबाजूला कोण राहतंय, काय करतोय, किती नॉलेज आहे, आणि आपल्याला हे सुद्धा माहिती नसतं. तर मला वाटतं की थोडंसं हुशारी बाळगणं फार गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला कोण राहतंय, कोणी डॉक्टर राहत आहेत का, इमर्जन्सी कामं पडतील, म्हणजे त्यांना जर त्रास होता तर त्यांनी नुसतं मला दरवाजा ठोठवला असता तर मी तिथं गेलो असतो, बघितलं असतं. जर ते अरेस्ट होत होते तर आम्ही CPR केला असता आणि जवळच्या जवळ कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केला असतो. पण या सगळ्या गोष्टी समाजामधनं ह्या ज्या काही गोष्टी कळतात आणि त्याच्यामधून कळतं की कार्डियाक इलनेस बाबत जो काही अज्ञान आहे किंवा ज्या मिसकन्सेप्शन आहेत त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर सांगण्यासाठी भरपूर स्टोरीज, भरपूर गोष्टी आहेत, पण वेळ पण कमी आहे. तर मी फक्त आता इमर्जन्सी मेडिसिन बद्दल सांगेल. ज्यावेळेस आपल्याला तीव्र स्वरूपाची ऍसिडिटी, दोन्ही खांदे दुखणं, जबडा दुखणं, दम लागणं अशा प्रकारचे लक्षणं शक्यतो रात्रीच्या वेळेस अवेळी होतात आणि त्यावेळेस पटकन डॉक्टर्स अवेलेबल नसतात, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं, गाडी अवेलेबल नसते, कोण घेऊन जाणार. अशा वेळेस आपल्याकडे काही इमर्जन्सी मेडिसिन हव्यात, ज्याच्यामध्ये आम्ही ॲस्पिरिन नावाची जी गोळी असते ती, किंवा आपण कॉमनली इकोस्प्रिन म्हणतो ती, त्याच्यानंतर क्लोपिडोग्रेल आणि त्याच्यासोबत एक सॉर्बिट्रेटची गोळी. तर मला वाटतं या 3 टॅबलेट जरी आपण घेतल्या
तरी तुम्हाला थोडा रिलीफ मिळू शकतो आणि आपण दवाखान्यात जाऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला मला हे सांगितल्यावर प्रश्न, सर मग मला अटॅक नसला तर? जरी तुम्हाला अटॅक नसला आणि एखाद्याने गोळ्या खाल्ल्या तर तुला काही होणार नाही, तो काही मरणार नाही त्या गोळ्या खाऊन. पण काय होतं की पेशंटला असं असतं की मग ती खावं की नाही, या गोळ्या खाऊन मी, लोकांना ॲलोपॅथीच्या मेडिसिन खायच्या म्हणजे असं वाटतं की ते काहीतरी विषच खाऊ राहिले. आणि पेशंट म्हणतो सर साईड इफेक्ट आहे का? अरे तू स्मोकिंग करतो, तुम्ही अल्कोहोल घेतात, तुम्ही बाहेरच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खराब पदार्थ खातात, त्यावेळेस तुम्ही तो विचारत नाही की काही साईड इफेक्ट होतात का? पण आम्ही नुसती एक बीपीची गोळी दिली, आम्ही एक बीपीची गोळी गेली तर 100 प्रश्न, सर हिचे साईड इफेक्ट सांगा आणि असं होईल का, तसं होईल का, माझ्या किडन्या खराब होतील का? मी म्हणतो अहो तुम्ही किती प्रश्न विचारताय. तर बीपीच्या बाबतीत पण बीपी झालं किंवा डायबिटीज झालं, इतकं अनकंट्रोल आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल बिलकुल काळजी नाहीये. माझा बीपी इतकाच असतो, 170 असतो. म्हटलं तुझ्यासाठी काही अमेरिकन हार्ट, इंडियन हार्ट यांनी काही गाईडलाईन चेंज केलं का? 170ला नॉर्मल, 180ला नॉर्मल. त्याचे तुझ्या शरीरावर दुष्परिणाम होत आहे. फक्त तुझं शरीर फेल झालंय, तुझी गाडी, तुझं इंजिन फेल झालंय, ते तुला इंडिकेशन देत नाही. तुम्हाला त्याचे इंडिकेटर मिळत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही सेफ आहे. आलं लक्षात? आता ते विमान पडलं, ते विमानाने काही इंडिकेटर दिले नाही म्हणूनच ते लोक मेले 250. समजा विमानामध्ये काही अलार्म वाजले असते, काही सायलेन्सर वाजले असते, काही इंडिकेटर्स लागले असते तर त्यांनी चेक केलं असतं असा मोठा फॉल्ट आहे, विमान उडू नका. आणि अशा प्रकारे हा मोठा प्रसंग घडला नसता. सिमिलर वे आपली बॉडी कधी कधी इंडिकेटर्स देत नाही, कारण तिच्यामध्ये इंडिकेटर्स देणारे जे काही सिग्नल्स असतात ते काम नाही करत. आणि ते काम का नाही करत तर तुमच्या बॉडीला त्या आजाराची इतकी सवय होते, तो बीपी 170 180 राहून राहून तुमच्या क्रिएटिनिन वाढतं, पायाला सूज येते, दम लागायला लागतो, तरी पेशंट म्हणतो की ओकेच आहे. तर मला असं वाटतं की रेग्युलर हेल्थ चेकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ मेजर इलनेसेस. म्हणजे बरेच लोक म्हणतात सर आम्ही आजारी नाही, आम्ही दवाखान्यात का जायचं? अरे म्हटलं तुझी गाडी घेतो तू, समजा एखादी कुठली महागडी गाडी आपण घेतो, ती गाडी 40 लाख 50 लाख ती उभी असते तरी 3 महिने झाले का ती चालू तरी घेऊन जातात, 10,000 रुपये खर्च करतात, तिच्या ऑइल बदल, हे बदल, ते बदल, काय काय करून आणतात त्या गाडीचं. अजून तिला फार सगळं ओके एकदम चकाचक, तिला थोडा स्क्रॅच आला तरी 2-2 दिवस झोपत नाही. आणि आपल्या एवढ्या महागड्या शरीराला ज्याची किंमत करोड रुपयामध्ये असेल, तर तुम्ही खरंच आपल्या शरीराची कॅल्क्युलेशन केलं आणि एक ऑर्गन डोनेशनला काढला आणि त्याची कॉस्टिंग काढली, तुमच्या 2 किडन्या, हार्ट, सगळे ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं आजकाल, तर सगळं जर शोधून काढलं, त्याची कॉस्टिंग काढली तर इट विल गोज इन करोड, 50 करोड तरीच्या पुढे जाईल. आणि या 50 करोडच्या शरीरासाठी एक 10,000चा मेडिक्लेम पण नसतो, 500 रुपयाची 3-6 महिन्यात स्क्रीनिंग पण नसते किंवा सर्व्हिसिंग पण नसते, आणि मग शरीर एकदम अचानकच बंद पडतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला काय आपल्याला ते नॉलेज नसतं, आणि आम्हाला हे नॉलेज कुठून आलं? एक तर आमचा अभ्यास, स्टडी जो आम्ही 10-12 वर्ष केलेला असतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे पेशंट आम्हाला शिकवतात. आता हजारो पेशंट बघितल्यानंतर आज मी जे बोललो हे प्रसंग कुठून आले? मी थोडे काही मनात न बनवले ते प्रसंग, हे मी स्वतः एक्सपिरियन्स केले. हजारो प्रसंग आहेत आणि प्रत्येक हार्टच्या पेशंट म्हणजे माझ्यासाठी एक स्टोरीज असते, कारण त्याचं प्रेझेंटेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधनं आपण बोध घ्यायला पाहिजे. आणि जरी काही घटना घडली, म्हणजे कार्डियाक अरेस्ट घरामध्ये कोणाला झाला, आपल्याला वेळ नाही मिळाला, तर आपण त्याला कसा CPR द्यावा याचं छोटं प्रात्यक्षिक आपण इथं करणार आहोत. CPRच्या आमच्या टीम पण इथं आलेल्या आहे, ते तुम्हाला दाखवतील की बेसिक CPR आपल्याला मदत मिळेपर्यंत किंवा आपण पटापट पेशंटला दवाखान्यात पोहोचवेपर्यंत आपण पेशंटचं हार्ट कसं चालू ठेवू शकतो आर्टिफिशियली. तर याचं इथं एक छोटंसं प्रात्यक्षिक 10-15 मिनिटात तुम्हाला दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर आपल्या घरात किंवा आजूबाजूला असा प्रसंग घडला तर आपण पेशंटला मदत करू शकतो. आणि त्या CPRनी पेशंटचे जीव वाचलेले आहेत. मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे, माझ्या OPD मध्ये 3 पेशंट कार्डियाक अरेस्ट झाले होते, OPD बसल्या बसल्या अरेस्ट झाले होते. CPR दिल्यानंतर ते सर्वाइव्ह झाले. आम्ही पुढे त्यांची अँजिओग्राफी प्लास्टिक केली. तर CPRचं महत्व खूप मोठं आहे. नॅशनल लेवलला खूप मोठ्या स्केलला त्याचे प्रोग्राम्स, त्याचे ट्रेनिंग सेशन चालू असतात. पण बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, 2-3 टर्म्स माहिती पाहिजे. तर त्या गोष्टी जर माहिती असल्या तर ऍटलिस्ट तुम्ही, बरेच पेशंट आमचे सर आम्ही थोडी छाती दाबली मग पेशंट हालचाल करायला लागला, हे असं मी बऱ्याच वेळेला ऐकलेले. म्हणजे
थोडा CPR थोडं जरी माहिती असलं 20-25% तरी ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा पेशंट वाचवलेले हे मला सांगायचंय. त्यामुळे आपण जर सायंटिफिकली माहिती घेतली तर नक्कीच आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. तर मला वाटतं एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. CPR टीम इथे जी आलेली आहे त्यांना मी इथे आमंत्रित करते आणि सगळ्यांना आपल्याला हिरालाल पवार सरांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. CPR म्हणजे ज्यांना कळालं नसेल त्यांना सांगते की हार्ट अटॅक ज्यावेळेस येतो तेव्हा आजूबाजूला डॉक्टर नसतात. 3 मिनिटाच्या आत त्याला जर मेडिकल फर्स्ट एड मिळाली नाही तर त्याची डेथ होऊ शकते. म्हणून एक इमर्जन्सी प्रॅक्टिकल काय कसं करायचं त्याला कसं हँडल करायचं ते आज श्रीयुत हिरालाल पवार सरांनी आपल्या सगळ्यांसाठी अरेंज केलेलं आहे. आणि इथे डॉक्टर श्रीयुत हिरालाल पवार सरांनी तुम्हाला इथे एक लोडिंग डोस वाटण्यात येतो आहे. हा लोडिंग डोस म्हणजे ज्या वेळेस हार्ट अटॅक येतो जसं त्यांनी सांगितलं की ह्या गोळ्या खाल्ल्यावर कोणी मरणार नाही तर हा जो लोडिंग डोस सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सरांच्या तर्फे इथे देण्यात येतो आहे. या लोडिंग डोसमध्ये जसं सांगितलं सॉर्बिट्रेट, इकोस्प्रिन आणि ॲटोनॉस्टेटिन पण येतं, क्लोपिडोग्रिल आहे. हे जो लोडिंग डोस हा घेतल्यानंतर त्याला साधारण थोडा उशीर झाला दवाखान्यात जायला तरी त्याचे प्राण वाचतात. असा हा इमर्जन्सी डोस तुम्हाला सगळ्यांना देण्यात येतो आहे. आणि मी CPR टीमला इथे सांगेन की ते इथे समोर येऊन CPRचं प्रात्यक्षिक देतील. म्हणजे ज्या वेळेस फर्स्ट एड काय द्यायचा हार्ट अटॅक पेशंटला ते इथे करून दाखवण्यात येईल. धन्यवाद डॉक्टर हिरालाल पवार सर. हार्ट अटॅक आलेला समजत नाही का? एकदम छान प्रश्न विचारलाय. डायबिटीजला सायलेंट किलर असं म्हणतात. सायलेंट किलरचा अर्थ असा असतो की तुम्हाला त्याचे लक्षणं जाणवत नाही कुठलेही सिम्पटमचे. म्हणजे आपल्याला माहिती आहे डायबिटीज मध्ये आपल्या पायाला जखम झालेली सुद्धा आपल्याला जाणवत नाही कारण त्याच्यामध्ये पायाच्या ज्या नसा असतात त्याची न्यूरोपॅथी होते आणि मग आपल्याला काच लागली, काटा भरला कळतच नाही आणि मग जखम खूप खराब होते, पिकते आणि कधी कधी बोटं कापावं लागतात इथपर्यंत जातात. तर ह्याच प्रकारे कार्डियक नर्व्ह मध्ये सुद्धा डायबिटिक न्यूरोपॅथीचे प्रकार बघायला मिळतो आणि अँजायनाचे सिम्पटम्स थोडे वेगळे असतात. म्हणजे पेशंटला थोडा हलकासा दम लागणं, किंचितचा श्वास घ्यायला त्रास होणं त्याला आम्ही अँजायना इक्विव्हॅलंट म्हणतो. डायबिटीज मध्ये क्लासिकल सिम्पटम्स बऱ्याच वेळेला होत नाही. म्हणजे जे पेन्स होतात जॉ पेन, बायलॅटरल शोल्डर पेन, सेंट्रल चेस्ट पेन, बॅक पेन हे जे क्लासिकल अँजायनल सिम्पटम नॉर्मल माणसाला होतात ते डायबिटीज मध्ये होत नाही असं नाही, काही % मध्ये होतात. पण एक साधारण तुम्ही असं 40% लोकांमध्ये कधी कधी काही सिम्पटम मिळत नाही. दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं हेच इनिशियल सिम्पटम असतात. कधी कधी थोडा घाम येणं चालल्यानंतर हे लक्षणं जाणवतं. परंतु डायबिटीजच्या पेशंटनी वेळोवेळी चेकअप करणं गरजेचं आहे. त्यांनी वर्षातनं एकदा कंपल्सरी स्ट्रेस टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येतात त्यांच्या बऱ्यापैकी आणि पेशंट म्हणतो मला तर काही त्रास नाही मी चालतो तरी सुद्धा ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं असा स्टडी आहे. आणि नॉर्मल डायबिटीज वाल्यांच्या अँजिओग्राफी केल्या 100 डायबिटीज लोकांच्या ज्यांना कुठलाही त्रास नाही त्यांच्यावर अँजिओग्राफी केल्या तुम्ही तर साधारणतः 60% लोकांमध्ये तुम्हाला 40-50% ब्लॉकेज मिळतात. आणि त्याचं कारणच ते आहे की डायबिटीज मध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल असून पण ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं. आणि डायबिटीज हा भारताला फार मोठा शाप मिळालेला आहे आपल्याकडे कारण आपला जो डाएट आहे तो बेसिकली कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे. आपल्याकडे आपण गव्हाच्या चपात्या, राईस हे आपल्या आहारामध्ये सकाळ संध्याकाळ असतो, दोन्ही टाइम खातो आपण. आणि त्यामुळे आपलं ट्रायग्लिसराईड, शुगर, ग्लायसेमिक इंडेक्स खूप वाढतो या फूडमधलं आणि डायबिटीजचं प्रमाण घरामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. शिवाय जिनेटिक पण खूप रोल आहे. आई वडिलांना डायबिटीज, त्यामुळे मुलांना डायबिटीज, आजी आजोबांना डायबिटीज, त्यामुळे सगळ्या फॅमिली डायबिटीज होतो. मला असं वाटतं की डायबिटीजच्या बाबतीत थोडंसं पर्टिक्युलर राहणं गरजेचं आहे. प्रश्न छान होता, समजून घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी चेकअप फार महत्वाचं आहे डायबिटीजला. थँक्यू.
हा सर माझा असा प्रश्न आहे, हृदय कधी कधी असं धडधडतं आणि ते अनकंट्रोल असतं, मग ते कसलं लक्षण असते? बऱ्याच वेळा हार्ट पल्स वाढतात. तर खूप कॉमन विचारानंतर मी त्याला अँझायटी होतो. इनिशियली बऱ्याच लोकांना थोडंसं अँझायटी स्ट्रेस होतो. आता बऱ्याच ओपीडी मध्ये लेडीज येतात, सर असं काही ऐकलं की खूप घाबरलं जात होतं, फोन आला काही अचानक तरी घडलं. तर ते एक नॉर्मल व्हेरियंट आहे. पण जर तुमचे पल्स खूप स्पीडली जास्त जात असतील, म्हणजे तुमचे 100 पल्स गेले तर एवढं घाबरण्याचं कारण नाही, आणि 70 ते 100 झाले तर थोडंसं अँझायटी होऊ शकतं. पण तुमचे पल्स 150च्या पुढे जात असतील, म्हणजे इरेग्युलर असतील, खूप स्पीडली असेल, तुम्हाला घाम येत असेल थोडा, तर अशा वेळेस तुम्हाला एक ECG करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं डायग्नोसिस होईल की तुम्हाला कुठल्या प्रकारचा आर्रिथमियाज किंवा हार्ट रेट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का. तो असेल तर त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करता येतो. परंतु जनरली नॉर्मली थोडं धडधड होणं याला अँझायटी किंवा स्ट्रेस म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्याला आता इथं बोलवलं आणि स्टेजवर बोलायला लावलं तर थोडं त्याला घाबरण्यासारखं होऊ शकतं, धडधड होतं. परीक्षेमध्ये परीक्षा असली की विद्यार्थ्यांना पण धडधड होतं, एक्झामिनरच्या समोर बसला की थोडा घाबरल्यासारखं होतं. तर तो नॉर्मल व्हेरियंट आहे. पण जर खूप जास्त पल्स असतील तर ते अननॉर्मल असतं. त्याच्यासाठी ECG करणं गरजेचं आहे. बीपी वाढला असेल तर आपण डॉक्टरांची कन्सल्ट करून बीपीची टॅबलेट चालू करू शकतो जर जास्त प्रमाणात बीपी असेल तर. आणि डॉक्टर बीपीची गोळी देतात की बीटा ब्लॉकर्स जास्त देतात, कारण त्याच्यामध्ये पल्स पण कमी होतात, बीपी पण कमी होतो, पेशंटचं अँझायटी पण कमी होते. त्यामुळं बीपीची गोळी कुठली देणे त्याच्यात ती बीटा ब्लॉकर गोळी बेस्ट फॉर दॅट हार्ट पेशंट ज्याच्यामध्ये पल्स पण वाढतात. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मी विचारला, हा प्रश्न मला उघडीत रोज एक पेशंट विचारला. आता माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे ना थेरापेटिक इनर्शिया म्हणतो मी त्याला. थेरापेटिक इनर्शिया म्हणजे काय होतं, पेशंट उघडीत येतो, बीपी जास्त असतो, आम्ही गोळी टाकली तर त्यांचे प्रश्न चालू होतात, सर गोळी किती दिवस घ्यायची, गोळी बंद केली करता येईल का, आणि मला ऐकता राहील का. कधी कधी त्यांच्या पेशंट जेंट्स असेल तर त्यांची मिसेस पण इतकं निगेटिव्ह प्रश्न विचारतात. मी म्हटलं त्यांना गोळी घेऊन द्यायची की मी घेऊन द्यायची तुम्हाला. तर बीपीच्या गोळी चालू करण्यासाठी किंवा डायबिटीसच्या गोळी चालू करण्यासाठी पेशंट खूप रिलक्टंट असतात आणि त्याचं मेन कारण हेच की गोळी चालू झाली म्हणजे मला आयुष्य बघा. पण मला म्हणायचं आपलं आयुष्य फार क्षणभंगुर आहे. बऱ्याच वेळा गोळी चालू होते ती 40-50 वर्ष, त्याच्यानंतर तुमच्याकडे आयुष्य असतं किती, 20 वर्ष 25 वर्ष. पण आपण असा विचार करतो जसं मी मला 200 वर्ष लागणार आहे, मी विदाऊट गोळी लागणार आहे. आपल्याकडे 15-20 वर्ष बाकी आहे. तुम्ही जर गोळी घेतली नाही, तुमचे बीपी कंट्रोल करणार नाही, तर तुम्हाला स्ट्रोक पॅरालिसिस झाला आणि तुम्ही 50 मध्ये अपूर्णात पडून राहिला तर 20 वर्ष तुम्हाला अपूर्णात पडून राहावं लागेल. तर ते जास्त सोयीस्कर आहे का गोळी घेऊन 70-75 वर्ष जगणं. तर मला असं वाटतं, नेहमी मी या गोष्टीचं उदाहरण माझ्या वडिलांकडून देतो. माझ्या वडिलांना 45व्या वर्षी गाडीवर जात होते, बीपी 200 झाला आणि ते गाडी स्लिप होऊन पडले. त्यावेळेस त्यांना एक फ्रॅक्चर झालं, ते फ्रॅक्चर रिपेअर झालं, बीपी 200 होता. त्यांना नाशिक मधल्या सिनियर फिजिशियननी जे आता प्रॅक्टिस करत नाही त्यांनी बीपीच्या 2 टॅबलेट चालू केलं. त्यांचं वय अराउंड त्यावेळेस माझ्या अंदाजाने, म्हणजे मला आठवत नाही गोळी कधीपासून चालू आहे, पण असेल 40 असेल, 40च्या आसपास, 40-41. आज ही 78 इयर्स त्याच 2 गोळ्या येत आहेत. बीपी कधी वाढलेला नाहीये, दरवेळेस नॉर्मल असतो. ही इज व्हेरी पर्टिक्युलर. अजून सगळे कामं करतात, शेती करतात, माझ्या हॉस्पिटलचं करतात, स्ट्रक्चर बघितलं, गावाला जातात, 4 व्हीलर चालवतात, सगळे कामं करतात. तर मला असं वाटतं 40 गोळी चालू केलेला माणूस 38 वर्ष गोळ्या खाऊन निरोगी राहतोय विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स. तर गोळ्यांचे कुठले साईड इफेक्ट नाही, गोळ्या या फायदेशीरच आहे. तर फक्त आपण साईड इफेक्ट आणि गोळी बंद, आणि तुम्ही प्रश्न विचारला बीपी नॉर्मल झाला तर गोळी बंद केली चालेल का. आता काय होतो प्रश्न, बरेच लोक गोळ्या बंद करतात, ते काय करतात बीपी मोजतात, बीपी नॉर्मल येतो. अहो बीपी जरी नॉर्मल आला, बीपीची गोळी तुम्ही डेली घेता, त्यामुळे तुमच्या ब्लडमध्ये ते त्याचा एक थेरापेटिक लेवल येते आणि त्यामुळे तुमचा बीपी थोडं नॉर्मल येणार आहे. बीपीची गोळी असं कधीच होत नाही 180 झाडाची गोळी खायची, मग परत 4-5 दिवस जाऊन 180 झाडाची गोळी खायची, असं कधीच करत नाही. तुम्ही बीपी नॉर्मल जरी असतो 130-80 तो यावा म्हणून तुम्हाला रोज गोळी खायची, कारण तुमचं ते लेवल मेंटेन व्हायला पाहिजे. तुम्ही 5 दिवस गोळी घेतली तर काही फरक पडणार नाही, तुमचं बीपी नॉर्मल आहे. बरेच वेळेस तसंच करतात,
ते 1 दिवस बघतात माझं 120 आहे गोळी बंद करतात, 3 दिवसांनी बघतात 120 आहे नॉर्मल आहे, 5 दिवसांनी बघतात 8 दिवसांनी बघतात अरे 125 आहे आता मला बीपी बरा झाला आणि 3 महिन्यांनी काहीतरी कॉम्प्लिकेशन घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. त्यामुळे मला असं सांगायचं की बीपीची गोळी कमी होते पण त्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. सॉल्ट इंटेक आणि तुम्हाला ती कोणत्या सिनारिओमध्ये चालू लागली त्याची जास्त इम्पॉर्टंट. समजा एखादा खूप मोठा स्ट्रेस होता लाईफ टाईमचा, काही ना खूप मोठ्या प्रमाणात अँझायटी होती. मी जो प्रश्न विचारला त्याच्यात मला एकच ॲड करायचं आहे की बऱ्याच वेळा काही पेशंट असे पण करतात. आता माझ्याकडे ज्या 45-50 पुढच्या फिमेल्स येतात, कधीतरी फिजिशियनने कार्डिओ फिजिशियनने गोळ्या सुरू केलेल्या असतात आणि ते सेल्फ मेडिकेशन पण करत जातात. फॉलोअप नसतो सर, वर्षानुवर्ष फॉलोअप नसतो. तर आता तुम्ही हे जे साईड इफेक्ट म्हणतायत ना, रोज आपण जेवणात ठेचा जरी रेग्युलर घेतला ॲसिडिटीचा त्रास होतो. कोणतीही गोष्ट जेव्हा रेग्युलर करतो त्याचे फायदे आणि गैरफायदे दोन्ही असतात. त्याच्यामुळे ज्यांना BP, डायबेटीस असे जे क्रोनिक आजार आहेत त्यांनी डॉक्टरांना वर्षातनं एकच विजिट सांगतात कोणते डॉक्टर, जाऊन ते थोडंसं मेडिकेशन चेंज करतात, ते गरजेचं आहे. बीपी जनरली बऱ्याच वेळेला फॅमिलीजमध्ये मी बघतो बरेच यंग पेशंट्सला पण आजकाल बीपीचा त्रास होतोय. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल फार महत्त्वाचा रोल आहे. सॉल्टी डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज, ओबेसिटी, म्हणजे थोडक्यात बीपी, डायबिटीज ऑल दिस आर लाईफस्टाईल डिझीज. त्यात थोडासा रिस्क जेनेटिक आहे. म्हणजे आता आई वडिलांना जर असतील तर बाय डिफॉल्ट ते डिफेक्टिव्ह जीन्स तुमच्याकडे ट्रान्सफर झालेले असतात. त्यामुळे थोडं जरी तुमचं लाईफस्टाईल चुकलं तर तुम्हाला बीपी डायबिटीज होतो. आणि सिमिलर बीपी डायबिटीजला जे काही रिस्क फॅक्टर आहे दॅट इज ऑल्सो प्ले विथ हार्ट अटॅक. डायबिटीज बीपी वाल्यांना हार्ट अटॅक येतो आणि प्लस ज्याचे वजन जास्त आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, शुगर जास्त आहे, बीपी जास्त आहे, ते आर पेशंट फॉर हार्ट अटॅक. म्हणजे थोडक्यात लाईफस्टाईल निगडीत आहे ते सगळं. आपण त्याच्यामुळे जर आपला लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण जर आपला दैनंदिन दिनचर्या आहे ती जर चेंज केली तर मग आपल्याला गोळ्या औषधांची गरज नाही पडणार. हो, होऊ शकतं. कमी प्रमाणात होतात गोळ्या, फरक पडतो. ठीक आहे, मला वाटतं CPRचं जे प्रात्यक्षिक आहे कारण फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला पेशंट बॅड होतात, बोलत नाही, अनरिस्पॉन्सिव्ह होतात, तर आपण त्यावेळेस बघायची भूमिका घेतो. तर मला वाटतं ते फार चुकीचं होईल. आपल्याला बेसिक नॉलेज असेल तर आपण तिथं जाऊन ऍक्शन घेणं जास्त गरजेचं आहे बघायची भूमिका घेण्यापेक्षा. आणि अशा वेळेस गर्दी करून काय झालं हे करण्यापेक्षा मला हे माहिती आहे CPR कसं करतात आणि तेच करणं. आपण बऱ्याच वेळेला एअरपोर्ट व्हिडिओ बघतो ना, आजकाल रील्स मध्ये येतं बघा, कोणीतरी CPR करत असतं, एअरपोर्टला वाचवलं, बस स्टँडच्या तिथं वाचवलं. हे जे रील्स येतात तर किंवा हे काही जे व्हिडिओ येतात तर त्याच्यातलं शिकण्यासारखं आहे की आज ती व्यक्ती करते, मला उद्या जर वेळ आली तर मला सुद्धा हे करता आलं पाहिजे. काही फार त्याच्यात बेसिक सायन्स नाहीये, रॉकेट सायन्स नाही, एकदम सिम्पल आहे. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत तेवढ्या फॉलो करा आणि डू द CPR. तर मी प्रात्यक्षिकसाठी भूषण सरांना बोलवतोय, ते तुम्हाला दाखवतील कसं करतात. तर ते जे पॉकेटमध्ये ठेवायला तुम्हाला जे कार्ड दिलेलं आहे, तर जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला कुठं असं इन्सिडन्स दिसतं की आपल्याला CPR द्यायचं आहे आता, सो यू कॅन सी दॅट कार्ड आणि त्याच्यात जे स्टेप्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. तर आपण फक्त हार्डली 10 to 15 मिनिट्समध्ये अंडरस्टँड करून घेऊ की CPR कसं द्यायचं, सुरुवात कशी करायची. सो माय कलिग विल हेल्प मी विथ दिस, आकाश. सगळ्यात पहिले जर सपोज एक पर्सन आहे, वॉक करतोय किंवा चेअरवरती बसलेला आहे आणि सडनली कोलॅप्स झालं, तर झोपवल्यानंतर यू जस्ट नीड टू बेंड डाऊन. म्हणजे तुम्ही तुमच्या घुटण्यावरती बसायचं आहे, गुडघ्यावरती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांचे ब्रिदिंग पल्स चेक करायचे, म्हणजे जेणेकरून हे हार्ट अटॅकचंच पेशंट आहे की डिहायड्रेशनमुळे किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे कोलॅप्स पडलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की साधी भोवळ असते, म्हणजे पेशंट साधे चक्कर येतात, अशा वेळेस जाऊन त्याची छाती लगेच दाबायची. पेशंट जर रिस्पॉन्सिव्ह असेल तर बिलकुल त्याची छाती वगैरे दाबायची नाही. पेशंटचा रिस्पॉन्स बघणं महत्वाचं आहे. तुम्ही त्याला विचारा, काका मामा थोडा हलवा नाडीचा, त्याला टॅप करा. तो जर रिस्पॉन्स करत असेल तर याचा अर्थ त्याचा हार्ट चालू आहे, कॉन्शियस आहे तो, देन देअर विल नो रिक्वायरमेंट ऑफ CPR.
त्यानंतर पल्स बघा, त्याची पल्स लागते का, पल्स लागत नाहीये, पेशंटचे डोळे पूर्ण बंद आहे आणि पेशंट एकदम अनरिस्पॉन्सिव्ह असेल, देन पल्स बघण्यासाठी आपण त्याचे रेडियल पल्स नाडीची बघू शकतो किंवा इथं गळ्याच्या तिथं कॅरोटिड पल्स असतात, तिथं आपण हात ठेवू शकतो. त्या दोन्ही पल्स आपल्या नॉर्मली पाल्पेट होतात, राईटला आणि लेफ्टला दोन्ही साईडला बघू शकतो जिथं आपल्याला लागेल, आणि रेडियल आर्टरीमध्ये आपण इथं पल्स बघतो. तर पल्स आपण चेक करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेला काय होतं, लाईनमॅनला पल्स एवढी चेक नाही करता येत, पण रिस्पॉन्स तर करतो. पेशंटचा रिस्पॉन्स, काका मामा मावशी हलताय का, बोलताय का, ते बोलतच नाही म्हटल्यानंतर समजून घ्या की त्याला कार्डियक अरेस्ट झालेला आहे. टॅप करायचं आहे शोल्डरवरती, आर यू ओके, आर यू ओके, असं 2 वेळेस करायचं आहे आपल्याला. सो पेशंट इज नॉट रिस्पॉन्डिंग. देन तुम्हाला त्याचं पल्स चेक करायचं आहे, किंवा सरांनी जसं सांगितलं की आपण नाडी चेक करू शकतो, किंवा आपण त्यांचं ब्रिदिंग होतं आहे का नाही होतं आहे, म्हणजे चेस्ट खालीवरती होतं आहे का नाही, ते पण एक वे ज्याच्याने आपण चेक करू शकतो. रेस्पिरेशन पण बघू शकतो आपण, पोट श्वास घेतोय की नाही तो, आणि पल्स, हे 2 महत्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर मग तुम्हाला कळलं आहे की हा पेशंट कार्डियक अरेस्ट आलेला आहे याला, आणि बिकॉज ऑफ कार्डियक. तुम्ही आता बाजारात बघता, तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठे बाजारात गेले, सडनली कोणता पेशंट किंवा कोणता एक अनोळखी व्यक्ती, तुमच्या घरातला व्यक्ती तुमच्या समोर कोलॅप्स होतोय, तर सर्वप्रथम आपण त्याला बघणार की तो कॉन्शियस आहे की अनकॉन्शियस आहे. जर पेशंट काही रिस्पॉन्ड करत नाही, जसं आता आपण सरांनी सांगितलं की त्याला टॅप करणार, त्याचं ब्रीदिंग चेक करणार, त्यातले कोणतेही लक्षण दिसत नाहीये, पेशंट रिस्पॉन्स करत नाहीये, त्यानंतर आपण त्या पेशंटला CPR देतो. तर CPR मध्ये सर्वप्रथम फर्स्ट स्टेज जी आहे त्यामध्ये आपण पेशंटचा रिस्पॉन्स चेक करतो. त्यानंतर हेल्थसाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही CPR देणार आहे पेशंटला, आता पेशंट अनकॉन्शियस आहे, आपण हेल्थसाठी तिथं बसलोय त्याला CPR देण्यासाठी, पण आपण दुसऱ्या कोणाला सांगू शकतो की 108 वरती कॉल करा, जो आपला कार्डियक ॲम्ब्युलन्स नंबर आहे. आणि आपण जेव्हा CPR देत असतो तेव्हा आजूबाजूचे कोणी व्यक्ती असतात त्यांना सांगू शकतो की प्लीज कॉल फॉर हेल्प, 108 नंबरवरती कॉल करा आणि ॲम्ब्युलन्स बोलवा. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत आपल्याला CPR द्यायचं आहे. तर सर्वप्रथम पेशंटला असं कुठं बेडवरती असेल तर फ्लॅट सरफेसवरती घ्यायचं. जे पण आपण कंप्रेशन्स देणार आहे ते प्रॉपरली हार्टवरती गेले पाहिजे. आणि हार्टचं जे काम आहे की ब्लड आपल्या जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्यांनापर्यंत पोहोचण्यासाठी ते ब्लड पोहोचावे म्हणून आपण हा आर्टिफिशियल CPR देतो. तर CPR मध्ये सर्वप्रथम आपण टॅप करणार असं आणि ओके साईडला उभं त्यांना सांगू की 108 वरती कॉल करा. मग त्या ॲम्ब्युलन्ससाठी आपण कॉल केलेला आहे. देन आपण CPR देताना आपली शरीराची पोझिशन अशी असली पाहिजे आणि आपल्या दोन्ही हातांना असं इंटरलॉक करून चेस्टच्या मध्ये, दोन्ही इम्पल्सच्या मध्ये मधोमध जिथे आपलं हार्ट लोकेटेड असतं तिथे 100 to 120 टाइम्स इन अ मिनिट आपल्याला कंप्रेशन्स द्यायचे असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता हे काउंटिंग मी का केलं, CPR देताना CPR आपण कसा देतो ते पण महत्त्वाचं आहे. त्याचा स्पीड, त्याचे कंप्रेशन्स 2 इंचापर्यंत मधीपर्यंत आपण ते कंप्रेस केलं पाहिजे. आणि जो पण ब्लड फ्लो होतोय तो एका फ्रिक्वेन्सीमध्ये कॉन्स्टंट असला तर तो ब्लड फ्लो पूर्ण ब्रेनला, बाकीच्या ऑर्गन्सला पोहोचेल आणि तिथून रिटर्न येईल. तर त्याची एक खात्री घ्यायची की आपण जो पण स्पीड घेतोय CPR देताना तो व्यवस्थित असला पाहिजे. त्यासाठी आपण काउंटिंग करतो 1 2 3 4. आता हे 30 कंप्रेशन्स आणि 2 ब्रेथ्स द्यायचे असतात. पण आता सध्याचं जे कोविड काळानंतर आपण बघितलं की लोक आता कोविड खूप सारे असे डिसीज आले की ते असं तोंडाने ट्रान्सफर होतात. तर पहिले 30 कंप्रेशन आणि 2 ब्रेथ्स द्यायचे. आता पण आपण देऊ शकतो. एक रुमाल असेल वगैरे, पेशंट आपल्या ओळखीचा असेल ज्याची हिस्ट्री आपल्याला माहिती आहे, त्या पेशंटला आपण 30 कंप्रेशन आणि 2 ब्रेथ्स देऊ शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला माहित नसतं पेशंटची हिस्ट्री किंवा पेशंटने गुटखा वगैरे खाल्लेला असतो, अशा पेशंटमध्ये आपण कंटिन्यू CPR जरी दिला, 1 मिनिटामध्ये 100 ते 120 वेळा त्याला कंप्रेशन जरी दिले तरी इनफ असतात. तर आपण हे कंटिन्यू कंप्रेशन्स जोपर्यंत
ॲम्ब्युलन्स आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि जेव्हा एक मेडिकल हेल्प येते तेव्हा आपण पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये किंवा जो पण मेडिकल असेल, डॉक्टर असेल, त्यांच्याकडे टेक ओव्हर करू शकतो. पण जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही किंवा कोणती मेडिकल हेल्प येत नाही, आपल्याला CPR द्यायचा आहे. तर सर्वांना कळालं आहे CPR म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यावर स्टेप 1 चेक द पल्स, रेस्पिरेशन, रिस्पॉन्स नाहीये, फ्लॅश झोपवा. आणि यांनी जसं दाखवलं चेस्टच्या लोअर पार्टला दोन्ही निपलच्या मध्ये इंटरलॉक जॉईन करून तुम्ही CPR सुरू करू शकता. आता काय होतं की तुम्ही मिनिटात 100 वेळा दिल्यावर तुम्ही दमून जाणार आहे, बरोबर की नाही. पण जर बाजूला दुसऱ्या कोणाला CPR माहिती असेल तर तुम्ही त्याच्याकडे ट्रान्सफर करू शकता. थोड्या वेळ तुम्ही रेस्ट घेऊ शकता, तो CPR करेल, परत तुम्ही करू शकता, परत तो. कारण ज्यावेळेस आमच्या हॉस्पिटलमध्ये असं घडतं त्यावेळेस आमची टीम असते, सिस्टर, ब्रदर, डॉक्टर, वॉर्ड बॉय, बिकॉज आमच्या हॉस्पिटलमध्ये एव्हरीवन इज ट्रेन इन CPR. पण हे असं आपण मदत घेऊन CPR कंटिन्यू करू शकतो. आणि त्याचा बेनिफिट असा होतो, मध्ये माझ्याकडे एक पेशंट घरी कार्य झालेला, त्यांच्या मुलाला CPR येत होता. CPR त्यांनी घरी सुरू केला, पेशंट अनकॉन्शियस होता. CPR करत करत तो त्याचा बायकोने गाडी ड्राईव्ह केली आणि त्याला गाडीत टाकलं. गाडीत टाकेपर्यंत CPR चालू होता. गाडीतनं हॉस्पिटलपर्यंत म्हणजे साधारणतः 10 मिनिटं ते CPR करत करत 10 ते 15 मिनिटं ते कॅज्युलिटीत पोहोचले. कॅज्युलिटीमध्ये जर टीम होती, टीमनी पेशंट टेक ओव्हर केला, इंट्युबेट केला, त्याला व्हेंटिक्युलर फिब्रिलेशन चालू होतं, त्याला शॉक केलं. त्यानंतर मी त्याची इमर्जन्सी अँजिओग्राफी प्लास्टिक केली आणि दुसऱ्या दिवशी पेशंट जिवंत होता. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ CPR. जर बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट थोडा रिस्पॉन्स करत नाहीये ना, नातेवाईक बोलत नाही आणि घेऊन पळतात. पण घेऊन पळल्यानंतर अर्ध्या तासात दवाखान्यात गेल्यावर तिथला डॉक्टर डिक्लेअरच करणार आहे की हा पेशंट डेड आहे. आणि एकदा हात बंद पडलेला हात किंवा ब्रेनला जर ब्लड फ्लो नाही गेला तर पेशंट डेडच डिक्लेअर होतो. तुम्हाला वाटतं CPR कंटिन्यू करा. CPR ने काय होतं की ब्रेन त्याचं फंक्शनिंग राहतं. तर पेशंट नुसतं जिवंत करायचं असेही केसेस केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मागे इगतपुरीला पोलीस स्टेशनमध्ये कार्य झाला होता. तिथं त्यांना CPR मिळाला नाही, ते हॉस्पिटलला गेले, इंट्युबेट करून आमच्याकडे पाठवून. मी प्लास्टिक केली कारण आल्यानंतर पेशंट पूर्ण अनकॉन्शियस होता. मी नातेवाईकांना म्हटलं अँजिओप्लास्टिक करेल मी, कारण हात चालू आहे, पण ब्रेनचं मला माहित नाही. आणि अनफॉर्च्युनेटली तो पेशंट ब्रेन डेड होता. नंतर तो बाहेरच आला नाही, कोमातच राहिला पेशंट. तर असे भरपूर इन्सिडेंट बघितले. CPR इज इम्पॉर्टंट. एक वेळ कार्डियाक नंतर सगळं होऊन जाईल, पण ब्रेनला जर ब्लड फ्लो नाही मिळाला त्या इव्हेंटमध्ये तर पेशंट त्यानंतर ब्रेन डेड होऊन जातो. तर मला वाटतं CPR हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये पोहोचेपर्यंत व्हायला पाहिजे. जागेवर तुम्ही करा, ॲम्ब्युलन्स आली तर डॉक्टर आणि टीम करतील. थँक्यू. प्रेशर साधारणतः जी छाती आहे ती साधारण 2 इंच खाली डीप गेली पाहिजे. तुम्ही आता कोणाला द्यायचं असेल म्हणजे हे मॅनेजमेंट त्याच्यासाठी आणलं आहे मी की त्याची चेस्ट नेक पण थोडी अशी बऱ्याच दिवसाला खाल्लेलं असतं आणि आपण त्याच्यासाठी करून चेक करू शकता की कसं एक्झॅक्टली देतो आपण CPR. ते खूप गरजेचं आहे. याची नेक पण थोडी अप करून द्यायची जेणेकरून काही खाल्लेलं असेल तर ते आस्पिरेट व्हायला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तो उजवा हात इथं लोअर साईडला दोन्ही निप्पलच्या मध्ये आणि खालच्या साईडला आणि हे खाली गेलं पाहिजे. बराच जोर लागतो म्हणजे खूप म्हणजे हाय एनर्जी लागते. त्याच्यामुळे एक पर्सन आहे ना CPR साठी तुम्हाला याच्यावर ट्रेनिंग घ्यावं लागेल. तुम्ही नॉर्मली गेला नाही मला येतं ते आपल्याकडनं दाबलं बी जाणार नाही. वरतून आपल्या पूर्ण बॉडीचा त्याच्यावर भार पडला पाहिजे आणि दाबून ते सोडलं गेलं पाहिजे. हे असं कंटिन्यू करायचं. म्हणजे तुम्ही 10-12 वेळा केलं तरी तुम्हाला दम लागून जातो. मिनिटाला तुम्हाला 100 वेळा करायचं. त्यांनी हाऊ टू बी प्रॅक्टिस तुमची जर पोझिशन अशी असेल आणि तुमचे एल्बो स्ट्रेच असेल आणि तुम्ही बॅकने प्रेशर कराल ना तर तुम्हाला एवढं दम नाही लागणार. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि काउंटिंग मनातल्या मनात स्टार्ट ठेवायचं. कमीत कमी 30 द्यायचे नाही का, 30 तरी करायचे.
30 तर आपल्याला जर कळ लागली तर दुसऱ्याला चालू ठेवायचं. द्यायचं. तर असं करतोय आपण, आपल्याला हेल्प द्यायची तर समोरचा लगेच इमिडिएट रेडी पाहिजे. तर मॅम तुम्ही इकडनं या. नाही गेले काउंटिंग तरी लेफ्ट साईडला त्या साईड थोडं पुढे, हार्ट आपला इथे असतो, थोडं अजून पुढे मध्यभागी थोडं असं बॅक थोडी स्ट्रेट पाहिजे. लेफ्ट साईडला असं पर्टिक्युलरली फिक्स नाही की या बाजूला बसलं पाहिजे, पण आपण आपलं फक्त जे हार्टाचं लोकेशन आहे ते आपला वगैरे नाही करायचं ना. आपले प्रेशर्स फक्त जे कंप्रेशन्स आहे ते हार्टवरती आले पाहिजे. आपला हार्ट कुठे लोकेटेड असतो स्लाइटली लेफ्ट साईडला, तर तिथे 1 2 3 4 5 असे कंप्रेशन. आपले हँड स्ट्रेट पाहिजे, बॅकने प्रेशर दिलं ना जास्त दम नाही लागत, खूप जास्त पण ताकद नाही लावायची, कंप्रेशन जाणवले पाहिजे. मान सरळ ठेवायचं. येस, लोअर टर्म, येस थोडंसं, येस मान जी आहे ती सरळ ठेवायची. राईट राईट बरोबर. ह्या याने मला वाटतं ते प्रश्न. योग दिवसाचा आपण समारोप घेण्याच्या अगोदर एक श्लोक आहे. ओम संगछत्वम संवदत्वम संभो मनांसी जायता देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते. हा योगा प्रोटोकॉलमध्ये हा जो श्लोक आहे तो मोदींनी युनिव्हर्सल श्लोक घेतलेला आहे. याचा अर्थ आहे एकमेकांना सांभाळून चाला, आपसामध्ये एक वाक्यता ठेवा, आपण सर्व मनाने पूर्वीसारखे समान राहू,
आपल्या पवित्र प्रयत्नांमध्ये द्या. देवत्व झळकू देऊ याचा आहे. आणि इथेच श्लोकाच्या शेवटी आम्ही आज योग दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इथेच समाप्ती घोषित करते. ज्यांना ब्लड टेस्ट करायची आहे त्यांनी ब्लड टेस्ट इथे करायचे आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे. नमस्कार.